न खाऊंगा ना खाणे दूंगा सांगत सुटलाय. संन्यासी आहे म्हण. अरे एक बायको सांभाळता आलं नाही तुला आणि तू देश सांभाळायला निघालाय. देश सांभाळायला निघालायस. हे मी तुम्हाला बोलायला, तुम्ही लोकांनी खाली लोकाला असं सांगावं म्हणून सांगायला. पैसे आले तरी बी घ्या, पैसे आले तरी बी घ्या, पण हे हरामखोर पैसे देताना गप देत नाहीत. मीठ जुंदळे एका हातात देणार आणि म्हणणार घी शपथ की तुम्हालाच मतदान करतो म्हणून शपथ घे म्हणते. पण मीठ जुंदळे जरी दिले तरी घ्या आणि मनातल्या मनात म्हणा, उग म्हणाला. आणि पैसे बी घ्या आणि मत मात्र हातावर करा. 70,000 कोटी घोटाळा करणाऱ्या माणसाला घेतलं. का घेतलं? दुष्काळ आहे यावर्षी, धरणामध्ये पाणी कमी पडणार आहे म्हणून आवश्यकता आहे. काय गरज होती का? विधानसभेमध्ये बहुमत होतं, चांगलं चाललं होतं, मग दादाला का घेतलं? असंच सगळ्याला घेतलंय. तुमच्या नांदेडकरांची बी काय गुची झाली आहे की त्यांच्या बापाला मुख्यमंत्री केलं, त्यांना मुख्यमंत्री केलं, 2-2 वेळेला. अरे आम्हीच चांगली की फटके. घरचं काय देत नाही ना आपल्याला. घरचं काय देत का? अजिबात काय देत नाही. आपलं आपल्या देते. दे 15 लाख टाक खात्यावर. 7 तारखेच्या अगोदर आमच्या प्रत्येकाच्या खात्यावर 15-15 लाख देतो म्हणजे टाक, तुला मतदान. दिला का? लोकांनी भरपूर सहन केले. आता ही चिपड्या 2003 महिन्याला देते म्हणून सांगतोय. हरामखोर काय घरचं देत नाही. 6,000चं सोयाबीन 10,000ला जायला पाहिजे होतं. त्या सोयाबीन मध्ये तुमची 6,000ला कुचली आहे. 2 एकरचा जर हिशोब केला तर जवळपास 1 लाख रुपये तुमचे इकडून कुचलेत आणि तुम्हाला इकडं 3 महिन्याला 2,000 फसड्या देतोय. दिवसाला 17 रुपये. आणि DAP वर GST 18%. DAP वर GST 18%. दुधापासून पनीर तयार होते त्याच्यावर GST 18%. अरे कशावर GST लावतोच? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.